सर आता हे 7-8 पासून वातावरण कसं राहील आणि समोर खरीपाचं वातावरण कसं राहील सर? मान्सून कसं राहील यावर्षी? आता आज आहे 3 मे 2026. हां सर. शेतकऱ्यांना म्हणा की 8, 9, 10च्या दरम्यान एक अवकाळी येणार आहे. पण ते विदर्भातच आहे. हां, मराठवाड्यात. वर्धा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अकोला आणि मराठवाड्याकडे मग नांदेड, परभणी, लातूर, बीड, जालना, इकडं धाराशिव आणि इकडं सोलापूर, सांगली असा पट्टा आणि इकडं 2 पुणे, अहिल्यानगर पर्यंत आहे. ठीक आहे सर. गारपिटीची काही शक्यता? नाही गारपीट नाही, नुसतं अवकाळी वारं आणि पाऊस येईल नुसतं. सर काही मान्सून भागात कधी? मान्सून काय होणार आहे, अचानक कंप्लीट 35 दिवस पाऊस राहिलाय. हां. आजपासून म्हणजे आज 3 मे पासून कंप्लीट 35 दिवस पाऊस राहिलाय. शेतकऱ्याला म्हणा की आता आणखीन 1 महिन्यात 35 दिवसामध्ये कामं करून घ्या. आणि काय होईल 13 मेला जमलं तर ना 12 किंवा 13 मेला अंदमान बेटावर मान्सून दस्तक देईल. तिथं जर गेलं त्यानंतर 10-12 दिवस मध्ये 27-28ला ते याच्यावर केरळला येईल. आणि तिथून 10 दिवस मग 7 जून तारखेपर्यंत जूनच्या 7-8 पर्यंत हां, पहिल्या जूनच्या शेवट. आठवड्यात हां, 7-8 जूनच्या. जूनला. हां, जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात आणि समजा. ते 3 टप्प्यात होतील यंदा. हां. 7-8 जूनच्या. जूनला लागवडी होतील. हां. जी पाऊस येईल त्याच्यात. म्हणजे लोक धूळ पेरणी करतील तर त्यांच्या लागवडी होतील. आणि त्याच्यानंतर 15-16 एकदा एक अवकाळी पाऊस मान्सूनचाच येईल. त्याच्यात काही भागातल्या कापसाची लागवड होतील. आणि शेवटच्या आठवड्यात पेरणी होतील. आणि त्याच्यातून जर शेतकरी काही उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये मग सगळ्यांच्या होऊन जातील. सर पाऊस समाधानकारक राहील ना यावर्षी? यावर्षी सगळ्यात म्हणजे हे 2026 आहे. हां. शेतकऱ्यासाठी साल चांगले आहे. कारण की यावर्षी जेमतेम पाऊस पडणार आहे. पिकाला लागेल तसा पडणार आहे. हां, पण हां. परतीचा पाऊस जास्त पडणार आहे यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये. परतीचा. हो. ठीक आहे, ठीक आहे. थँक यू सर. धन्यवाद हां.